निदान 40 वर्षानंतर तरी शरद पवार साहेबांना रायगड किल्ल्यावर येऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी नतमस्तक व्हावं लागलं, यात आम्हाला आनंद आहे. कारण 40-50 वर्ष महाराष्ट्राचं राजकारण केलं, त्यांना कधी रायगडावर येऊन छत्रपतींच्या त्या ठिकाणच्या चरणी नतमस्तक व्हावं असं कधी वाटलं नाही. परंतु तुतारीच्या निमित्तानं तरी त्यांना यावं लागलं, याच्यात आम्हाला आनंद आहे. कारण आपण बघाल की वेगवेगळ्या भूमिका पवारसाहेबांनी घेतलेला आपल्याला माहीत आहे. मराठा आरक्षणाच्या संदर्भात सुद्धा कायदेशीर मराठा आरक्षण मिळणार नाही, देता येत नाही, ही भूमिका त्यांनी घेतली होती. आणि आता ते मराठा आरक्षणासाठी इतरांना चढवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्याच्यामुळे पवारसाहेबांची कुठलीही गोष्ट त्यामागे काहीतरी लपलेलं असतं. आता तुतारी वाजवत आहेत, आता कोणाची वाजवायचं त्यांच्या डोक्यात माहिती नाही. राजकीय प्रोग्राम होता कामा नये, परंतु पॉलिटिकली लाभ घेण्याचा त्यांचा तो प्रयत्न आहे. परंतु असं गडावर गेलं आणि तुतारी वाजवली म्हणजे लोक मतं आपल्या पारड्यात टाकतील, एवढी आता जनता दुधखोळी राहिलेली नाही. आणि जो छत्रपतींचा किंवा आपल्या इतिहासाचा राजकीय लाभ घेण्याचा प्रयत्न करतो, त्याच्यावर तर जनता अजिबात विश्वास ठेवणार नाही. कारण ज्याने छत्रपतींसाठी करायचं, इतिहास आपला जतन करण्यासाठी करायचं, त्याने आपल्या हातात असताना काय केलं नाही हे महाराष्ट्राने पाहिलेलं आहे. वर गडावर राजकीय कार्यक्रम होणं चुकीचं. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.